नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। मनोज जरांगे पाटील मंगळवारी जाहीर करणार आमरण उपोषणाची तारीख। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी जालना येथे जाहीर केले की उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर केली जाईल। जरांगे पाटील म्हणाले, छगन भुजबळ यांना मंत्रिपद न देणे हा त्यांचा वैयक्तिक आणि राजकीय मुद्दा आहे। याचा मराठा आरक्षणाशी काहीही संबंध नाही। त्यांनी म्हटले, मराठा आरक्षणाचा प्रश्न हा वेगळा मुद्दा आहे आणि जर कोणी त्यावर चुकीचे वक्तव्य केले तर आम्ही सोडणार नाही। जरांगे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। त्यांनी सरकारला इशारा दिला की आमच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही मोठ्या आंदोलनासाठी सज्ज आहोत। विस्तार झाला। महायुतीच्या सरकारमध्ये 39 मंत्री जे आहेत ते मोठ्या संख्येनं पहिल्याच विस्तारामध्ये सामील झाले। मात्र याच्यामध्ये ओबीसीचे नेते जे आहेत छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावलले। नाही, आता ते मला ना त्याला कशाला काय केलं आणि काय नाही तो आमचा प्रश्नच नाही। तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे, वैयक्तिक। त्याच्याबद्दलचं आपल्याला काय माहिती नाही आणि त्याला का दिलं हे माहीत नाही आणि त्याशी आम्हाला काही देणं घेणं पण नाही। मराठा आरक्षणाचा मारे करायचा आम्हाला काय देणं घेणं नाही। गोरगरिबांना ओबीसींना सुद्धा त्यांनी काय कधी काही खाऊ दिलेलं नाही। परंतु ते आता मला काय म्हणायचं की त्यात पडायचंच नाही आम्हाला। त्या राजकीय विषय त्यांचा तो आरक्षणाचा विषय नाही येतो, तो राजकीय विषय। त्याच्यामुळे त्यांचं ते बघून घेतील। आपल्याला बोलायचं काही गरज नाही असं मला वाटतं की राजकारणात आपण बोलायची गरज नाही। आरक्षणात बोलला तर सोडणार नाही। मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केल्यामुळे जर डावलला असेल असं वाटत नाही का? नाही, माझं म्हणणं काय की बाबा त्या राजकारणाच्या विषयात मी पडणारच नाही। कारण ते त्यांचा वैयक्तिक विषय, त्यांच्या पक्षाचा म्हणा किंवा त्यांच्या सरकारचा म्हणा किंवा त्यांचं काय असेल ते त्यांचा विषय। आरक्षणाच्या विरोधात बोलला की मी सोडणार। त्यामुळे ते ज्याचा त्याचा विषय जो तो आपण त्याच्यात काय डवळाडवळ करायची काही गरज नाही, चपडबं करायची गरज नाही। आरक्षणासाठी आम्ही लढायला खंबीर आहेत। उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत आणि मराठी मोठ्या ताकदीनं त्या तारखेला, जी तारीख उद्या डिक्लेअर होणार आहे त्या तारखेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मराठी ताकदीनं येणार। कामं धंदे सगळे एक दिवसासाठी बंद ठेवून, शेतकरी सगळे एक दिवस काम बंद ठेवून सगळे मराठी एक दिवस अंतर्वालीत येणार आहे। सगळेची सगळे एवढी ताकद पुन्हा एकदा या देशाला आणि जगाला दिसणारे मराठी किती ताकदीने। दादा, काही दिवसांपासून आपला जो प्रलंबित प्रश्न आहे मराठा आरक्षण, तो तुम्हाला वाटतं का आता या अधिवेशनात तरी सरकारनं मांडावा आणि जो आहे तो राहिलेला प्रश्न आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत ते एक एक करून तरी मार्गी लावावेत तुम्हाला वाटत नाही? मांडतील असं वाटतंय की या अधिवेशनात सगळे प्रश्न निकाली काढतील। आणि सरकारला पण विनंती माझी आपल्या चॅनलच्या बांधवांच्या वतीनं की सरकारनं आजपासून अधिवेशन सुरू होत आहे, या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा। सरसकट मराठ्यांना राज्यातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्याचा, कारण ओबीसीत आम्ही पूर्वीपासून येत म्हणून आम्ही काय कोणाचं मागत नाहीत काय नाही। 3 गॅजेट आहेत, ते गॅजेट पण लागू करावेत। सगळ्या केसेस पण मागं घ्यायचं सरसकट, त्यांनी त्यावेळेस ते बोललेले आहेत, तेही करावं। शिंदे समिती, माननीय जस्टिस शिंदे साहेबाची समिती, तिलाही काम सुरू करायचं पुन्हा सांगावं तातडीनं। जे कक्ष होते पूर्वीचे ते कक्षही सुरू करावेत। या सगळ्या जे आमच्या 8, 9, 10 मागण्या आहेत सगळे स्वारीची अंमलबजावणी पण आहे। 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एक आहे, तोही अध्यादेश काढून आता अधिवेशनात सगळ्या घोषणा कराव्यात अंमलबजावणी सह सरकारनं, अशी आम्हाला आशा पण आहे, अपेक्षा पण आहे आणि ते करतील असं वाटतं आणि त्यांनी ते करावं ही सरकारला आमच्याकडून विनंती। मराठा आरक्षणाच्या बाजूने नेहमी आम्ही उभे राहतो, खंबीरपणे त्यांची बाजू मांडतो, त्यांच्याच बाजूने आम्ही निर्णय घेतो असं जाहीरपणे जे आहे ते नेहमी देवेंद्र फडणवीस सांगतात। आता ते स्वतः मुख्यमंत्री झाले, आता प्रश्न मार्गी लागत। आता म्हणलेतच ना, ते इथून पाठीमागं सुद्धा खूप वेळेस म्हणले की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने कधी विरोध करत नाहीत, काय विषय नाही, आमचा फुल सपोर्ट आहे। आता अधिवेशनात दिसेल ना, करतील ना ते आणि त्यांनी करायला पाहिजे। आता बोलले त्याप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे आणि ती अपेक्षा आशा मराठा समाजाला आहे की ते करतील। नाही केलं आम्ही सज्ज आहेत,
उद्या तारीख डिक्लेअर करणार आहे लगेच सामूहिक उपोषणाची. आम्ही सज्ज आहे. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरर यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।